बीडचे श्री क्षेत्र तुकोबाराय पावनधाम संस्थान या ठिकाणी दिवाळी पाडव्यानिमित्ताने 25,000 दिव्यांचा नयनरम्य दीपोत्सव साजरा झाला। महंत महादेव महाराज बोराडे यांच्या संकल्पनेतून बळीराजा प्रति कृतज्ञता म्हणून हा दीपोत्सव साजरा करण्यात आला आहे। दक्षिण कोकणची काशी अशी ओळख असलेल्या कुणकेश्वर या ठिकाणी दिवाळी पाडव्यानिमित्ताने मंदिर कमिटीच्या माध्यमातून दीपोत्सव साजरा करण्यात आला। तब्बल 21,000 तेजोमय दिव्यांनी कुणकेश्वर मंदिर परिसर उजळून निघाला आहे। तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापुरात भाविकांची गर्दी वाढली आहे। देवीचं मंदिर 22 तास सुरू असून सगळे विधी सुरू ठेवण्यात आलेले आहेत आणि मंदिर संस्थांकडून गर्दीचं योग्य नियोजन सुद्धा करण्यात आलं आहे। गवळी समाजामध्ये पाडव्याला सगर उत्सव साजरा करण्याची गेल्या अनेक वर्षांची प्रथा आहे आणि या निमित्ताने रेड्याची पूजा करत मिरवणूक काढली जाते। दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा गवळी बांधवांनी ही प्रथा जोपासत मनमाड येवला शहरात रेड्याची आकर्षक पद्धतीने सजावट करत त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली। अमरावती जिल्ह्यातील तळेगाव ठाकूर गावामध्ये दरवर्षीप्रमाणे दिवाळी निमित्ताने पाडव्याच्या दिवशी गवळणींच्या नृत्याचा उत्साह पाहायला मिळाला। पारंपरिक वाद्यांमध्ये कलाट, ढोलकी, चंगड या तसंच पारंपरिक गाण्यांची मेजवानी पाहायला मिळाली। नांदेडमधील सचखंड गुरुद्वारामध्ये दीपमाला आणि त्यानंतर हल्लाबोल प्रथम उत्साहात साजरी करण्यात आली। दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी बंदी सोड दिवस साजरा केला जातो आणि यावेळेला मोठ्या संख्येने शीख बांधव उपस्थित होते। दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या पाळधी गावात स्नेहमिलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। या कार्यक्रमात त्यांच्या बालपणीच्या मित्रांसह गावातील शेतकरी आणि नागरिकांना दिवाळी फराळासाठी निमंत्रित करण्यात आलेलं होतं। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बालमित्रांसोबत दिवाळीच्या फराळाचा आनंद घेतलाय। दिवाळीत ग्रीन फटाके फोडण्याची सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुभा दिल्लीकरांच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरलेली आहे। न्यायालयानं ग्रीन फटाक्यांची परवानगी दिली होती, मात्र ग्रीन फटाक्यांच्या ऐवजी प्रदूषण वाढवणारे फटाके फोडल्यामुळे दिल्लीतील हवा प्रचंड विषारी झाली आहे। हवेचा इंडेक्स 400 पेक्षा पुढे गेलाय। सोनं आणि चांदीचे दर उच्चांकावरती पोहोचल्यानंतर आता घसरण सुरू झालेली आहे। या घसरणीमध्ये आणखीन वाढ होऊ शकते। जागतिक बाजारात मंगळवारी एका दिवसातच सोनं आणि चांदीच्या दरामध्ये रेकॉर्ड ब्रेक घसरण झालेली आहे। त्यानंतर तज्ज्ञांकडून भारतीय बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात आणखीन घसरण होण्याचा अंदाज वर्तवला जातो। केंद्र सरकारने दुचाकी आणि चारचाकी संवर्गातील कमी क्षमतेच्या वाहनांवरील जीएसटी कमी केल्याचा सकारात्मक परिणाम होऊन यंदाच्या सणासुदीत देशात रोज 1 लाखावरती सगळ्याच संवर्गातील वाहनांची विक्री नोंदवली जाते। ऑक्टोबर 2025 या महिन्यात 22 दिवसातच देशामध्ये 23,54,000 वाहनांची विक्री नोंदवली आहे। खिचडी चोर असल्यामुळे सर्वच जण चोर वाटतात असा टोला लगावलाय। मंत्री नितेश राणे यांनी राऊतांना हा टोला लगावलेला आहे। आमदारांना 5 कोटींचा निधी दिल्याबाबत राऊत यांनी केलेल्या आरोपांवरती राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। अहिल्यानगरच्या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद राखीव झाल्यामुळे शरद पवार पक्षाला मोठा धक्का बसलाय। शरद पवारांचे अकोले इथले खंदे समर्थक अमित भांगरेंनी या पार्श्वभूमीवरती मंत्री विखे पाटलांची भेट घेतली आणि त्यामुळे भांगरे भाजपाच्या वाटेवर जाण्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे। राज्यात सोयाबीनची हमीभावाने खरेदी प्रक्रिया सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही। मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यातच ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे, मात्र यावर्षी जिल्हा स्तरावरती याबाबतचे आदेश न मिळाल्यामुळे शेतकरी वर्गात मोठी अनिश्चितता पसरलेली आहे। डंकिन ग्रुप मेघवाडीच्या वतीने बालकलाकारांनी किल्ले शिवराजेश्वर मंदिर साकारलेलं आहे। शिवराजेश्वर मंदिरामध्ये मालवणच्या किल्ल्याचा देखावा उभा केलेला आहे। बालकलाकारांच्या या कलेचं विशेष कौतुक केलं जात आहे। पुण्याच्या दौंड तालुक्यातील नांदगावमध्ये शेळीला वाचवण्यासाठी गेलेल्या महिलेचा विजेचा शॉक बसलेला आणि पत्नीला वाचवायला गेलेल्या पतीला देखील शॉक लागल्यामुळे या अपघातात शेळी, पत्नी आणि पती असा तिघांचाही मृत्यू झाला आहे। दिवाळीनिमित्त आईसोबत पालघर इथल्या नातेवाईकांकडे आलेल्या 10 वर्षाच्या मुलीचा नदीत बुडून मृत्यू झालाय। नदीत पाय घसरून पडल्यामुळे तिचा मृत्यू झालाय। ठाण्यातील कासारवडवली परिसरात एक धक्कादायक प्रकार घडलाय। साईपार्थ या इमारतीत मद्यधुंद अवस्थेतील वॉचमनने रस्त्यावरून जात असलेल्या 4 वर्षाच्या चिमुरडीची छेड काढल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। हा प्रकार पाहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी तात्काळ वॉचमनला पकडत त्याला चांगला चोप दिलाय।
उद्धव ठाकरे दीपोत्सवानंतर पुन्हा राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थ इकडे दाखल झाले होते. राज ठाकरेंची आई मधुवंती ठाकरेंचा वाढदिवस असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थावरती आले होते. पुण्यातील शिंदेच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांवरती पक्षांतर्गत कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे. महायुतीचा धर्म पाळला नसल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवला जाणार असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपासून धंगेकरांनी आपल्या मित्रपक्षातील नेत्यांविरोधात मोर्चा उघडल्याचं पाहायला मिळत आहे. युती धर्म किंवा आघाडी धर्म पाळण्याआधी सर्वात आधी पुणेकर धर्म पाळा, नाहीतर येणाऱ्या पिढ्या विचारतील ते लुटत होते तेव्हा तुम्ही काय करत होतात, असं ट्विट धंगेकरांनी केलं. चिपळूणमधील मिरचोळी, गवळकोट, कोंढे या भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. भात कापणीच्या वेळेला झालेल्या परतीच्या पावसामुळे बळीराजा संकटात सापडलाय. पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह परतीच्या पावसाची दमदार हजेरी लावली. पालघर, बोईसर, कासा या परिसरामध्ये दमदार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे भात उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड परिसरात दिवाळीच्या मुहूर्तावरती मुसळधार पावसानं हजेरी लावली. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेलं भाताचं पीक पाण्यामध्ये बुडल्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवरती पाणी फिरलंय. लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नाम फाउंडेशनतर्फे हरभरा आणि ज्वारीच्या बियाण्यांचं वाटप करण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यात तब्बल 2000 बॅग हरभरा आणि ज्वारीचं बियाणं वाटप सुरू करण्यात आलं आहे. भिवंडीत पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. शहरातील कासा राळी मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे संध्याकाळी रस्त्यावरती रांगोळ्या काढत दिव्यांची आरास करून सर्वजण नववर्षाचं स्वागत करतात. मात्र यावर्षी रांगोळ्या काढून सजावट पूर्ण होताच पावसानं हजेरी लावल्यामुळे रांगोळ्या वाहून गेल्यात. त्यामुळे नागरिकांचा हिरमोड झालाय. दिवाळी पाडव्यानिमित्ताने हिंगोलीच्या औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात अलंकार पूजा साकारण्यात आली. मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी ज्योतिर्लिंगाच्या पिंडीला दागिन्यांची सजावट केली आणि भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी केली. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावरती देहूमध्ये ज्ञानबा तुकाराम नामगजरामध्ये दीपोत्सव संपन्न झालाय. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चोबेंच्या हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटन झालं. भाविकांनी या दीपोत्सवात मोठ्या उत्साहात सहभाग घेतलाय. पाडव्याच्या दिवशी सोनं खरेदी करण्याची प्रथा असते आणि सोन्याचे दर वाढलेले असले तरी सुद्धा सर्वच दुकानांमध्ये सोने खरेदीसाठी प्रचंड गर्दी होती. त्यामुळे त्याचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांनी एकच झुंबड उडालेली आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांच्या हस्ते देहूतील मंदिरात दीपप्रज्वलन करण्यात आलं. तर देहूच्या मुख्य मंदिरात पोलीस आयुक्त चोबे यांच्या हस्ते आरती देखील करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरात दिवाळीच्या निमित्ताने केलेल्या आकर्षक रोषणाईमुळे कणकवली शहरात झगमगाट पसरलेला आहे. तर कोकणात प्रत्येक घरात दिवाळी सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि याचंच विहंगम दृश्य परेश कांबळी यांनी ड्रोनच्या माध्यमातून टिपलंय. अकलूजीकडे समस्त गवळी समाजाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सगर उत्सव निमित्ताने मशीनना पळवण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेसाठी माजी सरपंच शिवतेज सिंह मोहिते पाटील हे उपस्थित होते आणि स्पर्धा पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली. दादर इथल्या कबूतरखान्याचा वाद काही केल्या थांबण्याचे चिन्ह दिसत नाहीये. महापालिकेने कबूतरखाना बंद केल्यानंतर जैन समाजात संतापाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवरती जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी 1 नोव्हेंबरपासून आझाद मैदानात उपोषणाची घोषणा केली आहे. जळगाव शहरातील सराफ व्यावसायिकाचं 30 तोळ सोनं घेऊन फरार झालेल्या बंगाली कारागिराला जळगाव पोलिसांनी 8 वर्षांनंतर वाराणसीमधून अटक केलेली आहे. अटक करण्यात आलेल्या बंगाली कारागिराकडून 12 लाख रुपये किमतीचं सोनं पोलिसांनी जप्त केलं आहे.